तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे बघा आदमापूरला. आणि ताई आले नाहीत, आम्ही दोघंच चाललो आहे आदमापूरला महाशिवरात्रीमुळं. तर बघा आता आम्ही चाललो आहे आदमापूरला आणि पहिल्यांदा आलेलं आहे हलसिद्धनाथाला. आणि हलसिद्धनाथ ही जातानाच लागतो आहे देव. म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल हलसिद्धनाथाची कथा सगळंच. तर हे बघा मंदिर हलसिद्धनाथाचं आहे. आणि एका साईडला घोडा आहे, एका साईडला गाय आहे. आणि आता पाया पडून इथून मग आदमापूरला जाणार आहे आम्ही. तर हलसिद्धनाथाच्या साईडनं कडाने असे चित्र आहेत कुठल्या कुठल्या देवाचे सगळं. तर ही बघा हलसिद्धनाथाचा फोटो आहे. तर हलसिद्धनाथ हे तुम्हाला माहीतच असेल. हलसिद्धनाथाला नवस केलेलं होतं बाळूमामासाठी, बाळूमामाच्या आईने. तर हे बघा इकडं अलीकडं पलीकडं घोडा होता आणि इकडं गाय आहे. तर गायचं पण मी पाया पडते. मग आता आम्ही चाललेलो आहे तिथनं दर्शन घेऊन आदमापूरला. तर आदमापूरमध्ये बघा पोचलोच आहेत थोड्या वेळापूर्वी आता. आणि ही रथ पालखी पुण्याहून आलेली आहे बाळूमामाची. आणि ही पालखी पुण्याहून एवढ्या लांबून येते, एवढ्या लांबून माणसं येतात आदमापूरला. आणि इथं आदमापूरमध्येच अलीकडं इथं बाळूमामा आहे. म्हणजे एक तयार मूर्ती उभी बनवली बाळूमामाची. आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही आदमापुरात पोचलो आहे. आणि दर्शन रांगेत उभा राहून दर्शनासाठी चाललो आहे. तर पहिल्यांदा असं मुखदर्शन असं लय वेळ घेतलं, पण दर्शन असं पहिल्यांदाच घेणार आहे मी. आणि दर्शन मार्गाकडे चाललेलो आहे आम्ही दोघं पण. तर आज काय थोडीशी गर्दी होती, म्हणजे आमुषाला असती तशीच, पण जरा थोडी होती त्याच्यापेक्षा. आणि म्हणून आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे तिकडं. तर इथून दिसतंय बघा, बारीतूनच शिखर ही दिसतंय पलीकडं, बघितलं पण असेल तुम्ही. आणि ही बघा एवढ्या रांग आहेत. आणि पुढं पण गेल्यावर लयच लाईन म्हणजे लांबच होती तशी रांग बारीची. तर बघा आता रांगेत आम्ही पोचतोयच. तर ताई पण येणार होत्या. ताईचं कसं झालं, आम्ही आदल्या दिवशी सगळं म्हणजे साडी सिलेक्ट करून सगळं ओकेमध्ये ठेवलेलं सगळं झालं. पण ताईला अचानकच सकाळी आजारी पडल्या, म्हणजे आजारी जरा थोड्याच पडल्या. मग त्यांना काय म्हणजे गाडी प्रवास करता येईना. आणि मला पण काही म्हणजे मला पण येऊ वाटत नव्हतं म्हणजे आदमापूरला त्यांना सोडून. पण त्याच म्हणल्या की जा, असू दे, तुझी पण इच्छा आहे, असू दे, मला बरं वाटतंय आता, गोळी खाल्ल्यावर जा, मला गाडीवर बसता येत नाही. तर आम्ही दर्शन घेऊन आतनं बारीनं दर्शन घेऊन बाहेर आलो. तर बाहेर हो काही दत्त मंदिर आहे. तर दत्त मूर्ती बघा, ही दत्ताची मूर्ती कशी आहे. आणि इथं दत्त मंदिरमध्ये दर्शन घेत आहोत आम्ही. आणि इथलं दर्शन झाले बघा, इकडून मागं आल्यावर शिखर दिसते, म्हणजे हे बाळूमामाचं मंदिर आहे मेन. बघा शिखर ही दिसते. तर आम्ही दर्शन घेऊन बारीनं दर्शन आता पुढे गेलं दिसत असं दर्शन रांग दिसती, तिथूनच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. तर आम्ही दर्शन घेऊन झालं सगळं देवांचंही. आणि मग आम्ही वरती आलो आहे, म्हणजे पायऱ्या चढून वरती आलं का दर्शन म्हणजे बारी असते ती जेवणासाठी प्रसाद घ्यायला, तिथं पण रांगच असते. मग ताटं आम्ही घेतलं तिथनं आणि जेवायला चाललो आहे आम्ही प्रसाद घ्यायला. साबुदाणा खिचडी आणि जेवण पण होतं. तर हे बघा. आणि जाताना इथंच रक्तदान शिबिर चाललेलं. तर कोण कोण रक्तदान देतं आहे इथं बघा, म्हणजे देत होते म्हणून मी व्हिडिओ केला. आणि हे बघा शाबू घेतला आहे ह्यांनी पण आणि मी पण. आणि काय काय जण महाशिवरात्री नाहीत त्यांनी जेवण पण करतात. तर हे प्रसाद छानच असतो इथला जेवण पण बाळूमामाच्या इथं. आणि नंतर आम्ही आल्यावर नंतर नारळही घेतला. आणि हे बघा सगळंच इथं भेटतं, म्हणजे तेल, खोबरेल तेल ओरिजिनल, परत मूर्ती, काय काय पाहिजे ते भेटतं, देवाचे धागे हे, आणि नारळ, पेढे, मेवा, कोणाला काय पाहिजे असेल ते म्हणजे भेटतं इथं. बांगड्या, स्टेशनरी सगळं भेटतं आदमापुरात गेल्यावर. तर ह्यांनी नारळ घेतलाय, फोडाय चालले त्यांनी.
मग इकडं अगरबत्ती लावायचं आहे आणि इकडं नारळ वाढवायचा आहे आणि ह्यांनी नारळ वाढवायला तिकडं जाणार आहेत अगरबत्ती लावून. आणि सगळे 2 ठिकाणी आहे अगरबत्ती लावायचं हे आणि नारळ वाढवायचं पण. मग त्यांनी आता अगरबत्ती शोधत आहेत, अगरबत्ती लावून परत नारळ वाढवणार आहेत. तर मला म्हणत होतं तो लाव अगरबत्ती, पण मी म्हटलं असू द्या तुम्ही लावा. मग मी पण आहे ना ते कापूर त्यांनी ठेवलेला हात ओळून डोक्यावरनं फिरवला आणि ह्यांनी नारळ वाढवाय गेलेत. तर वरती बोर्ड आहेच ते नारळ येथे वाढवावेत. मग एवढं मोठं शेड बघा किती मोठं आहे नारळ वाढवायचं. तर एवढी गर्दी पण कमीच, एवढं शेड पण कमी पडतंय नारळ वाढवायला. इथं भरपूर नारळ असतात आणि वर मोठं असं शेड आहे मंदिरावरती. म्हणजे मंदिराच्या साईडले जे भक्त राहतात हे त्यांच्यासाठी केलंय. तिथं शेड आहे, वर गच्ची, त्यांच्यावर नारळ वाळत घालतात आणि खोबऱ्याचं तेलही तयार करतात, तिथं ठेवतात ते ओरिजिनल खोबऱ्याचं तेल. आणि हे बघा असं म्हणजे काय काय तुम्हाला पाहिजे ते असं जत्रा भरल्यावानीच भरते असं आदमापुरात. जर आमोशाला पण असते आणि आज महाशिवरात्री आहे त्यामुळं पण आहे. काय पोरासनी घ्यायचं आहे म्हणजे लहान मुलासनी बॅट बॉल काय काय पण भांडी ही मुलीसनी सगळं भेटतं इथं, बांगड्या ही. तर इथून असं वरती आलो, नारळ ही वाढवून आलो आणि नंतर वरतून पण सगळं दिसतंय बघा. ती झाड ही तिथं रुपया ही लावतात ही आणि माणसं पण बघा किती आलेत महाशिवरात्रीमुळं. आणि बाळूमामा ही महादेवाचाच अवतार आहे त्यामुळं महाशिवरात्रीला इथं पण भक्त लय येतात बाळूमामाचे. बघा इथून दिसतंय किलर, इथनं किलरच बाळूमामा दिसतो सगळ्यांनाच, कोणाला आतनं दिसत नाही त्यांना. इथं वरती आलं का इथून दिसतोच. आता काय या मोबाईलमध्ये दिसत नाही पण वरून दिसतं आणि दर्शन पण होतं इथं उभं राहिलं. आणि वरते नाव पण बघा वाचायला येतंय, सगळंच दिसतंय म्हणजे श्री बाळूमामा देवालय आदमापूर. तर असे छान असं वाटतं आदमापुरात गेल्यावर. आणि इकडे बघा ही पोते सगळे ते साखरेने आणि असंच भरलेलं आहे. साखर ही देऊन शेंगदाणे कोण काय म्हणायला येईल ते देतं, असं दान करतं इथं. सगळंच तेल ही कोण पण काय पण दान करतं, ज्यांची इच्छा काय दान करायचं आहे ते. बिस्किट पुडं करतं, कोण काय करतं, त्यांची इच्छा. तर इथं बघा मी सेल्फीने व्हिडिओ करते म्हणजे आता खाली उतरून आले मी. आणि खाली बघा इथं म्हणजे सगळे स्कूल बसमधल्या ही शाळेतल्या पोरी ही सगळे म्हणजे शाळेतले ट्रिप येतात इथं. आणि इथं ना वस्त्र भांडार आहे म्हणजे बाळूमामा देवालय आदमापूर वस्त्र प्रसाद केंद्र दरपत्रक इथं खाली आहे बघा. इथं वस्त्र भेटतात म्हणजे. आणि इकडं चपले स्टँड आहे, मोठा आहे, पलीकडं पण आहे चपले स्टँड. तर इथं चपल्या मी ठेवून गेलते, ह्यांनी काय घालून आलं नव्हतं पण मी ठेवून गेलते चपल्या. आणि ह्यांनी इथं आता जाताना आम्हाला पेढे आणि काय काय खायला घेऊ म्हणतात, तर इथं थांबलेत त्यामुळं. आणि पेढं आणि ह्यांनी लाडू घेणार होते, घेतला ह्यांनी पेढं आणि लाडू. तर आता आम्ही आलेलो आहे आणि उन्हात लेच ऊन लागायला लागलं म्हणून रस पेत आहे. आणि ह्यांना म्हणलं रस घ्या, मग रस प्यायला बसलो आहे आम्ही. लेच ऊन पडलेलं कडकमध्ये आणि उपवास होता म्हणून काय तिथं खिचडी तेवढी खाल्लेली थोडी, मग ले हे व्हायला लागलं म्हणून ऊन लागायला लागलं म्हणून रस पिलो. आणि इथे एक नदी आहे, रुई काय तर आहे असं नाव, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. मग इथं छान वाटत होतं, त्यांनी पाणी थांबवलेलं मागं आणि पुढं असं धरणवाणी पडत होतं म्हणून मी व्हिडिओ केला. नंतर झालं आमचं, आलो आम्ही घरी. ताईला बदाम शेक आणि चिप्स हे आणलेलं आणि आम्हा तिघाला पण आणलेलं. आणि ते मी रस्त्यातच येताना ते आवडतंय म्हणून आणलेलं कागदी फुलाचं. तर कसा वाटला व्हिडिओ? आणि मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे तुमच्याशी असं बोलायचा. आणि नक्की सांगा, कमेंट करून, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.